औचित्य साधून मुस्तकीम हमदुले फाउंडेशन, जमियत ए उलेमा जालना आणि चार्ली ग्रुप जालना यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जमजम हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात तब्बल 250 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले। गेल्या सलग 10 वर्षांपासून स्वातंत्र्य दिनानिमित्त हा सामाजिक उपक्रम अविरतपणे राबवला जात आहे। शिबिराचे उद्घाटन जमियत ए उलेमा महाराष्ट्राचे अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी यांच्या शुभहस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर कल्याण काळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विशेष उपस्थिती लाभली। मान्यवरांचे विचार व मार्गदर्शन हाफिज नदीम सिद्दीकी स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी रक्तदान शिबिरासारखा जीवनदायी उपक्रम राबविणे अत्यंत स्तुत्य आहे। मुस्तकीम हमदुले फाउंडेशन आणि जमियत ए उलेमा जालनाचे पदाधिकारी दरवर्षी असे समाजोपयोगी कार्य करतात। संपूर्ण समाज कायम त्यांच्या पाठीशी राहील। खासदार डॉक्टर कल्याण काळे सध्याच्या सामाजिक वातावरणात असे उपक्रम सर्वधर्मीय बंधुभाव आणि एकात्मता अधिक मजबूत करतात। शेख शकील आणि शेख वसीम हे केवळ रक्तदान शिबिरच नव्हे तर वर्षभर विविध सामाजिक कार्यात सक्रिय राहून कौतुकास्पद कार्य करत आहेत। माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना रक्ताची नेहमीच मोठी गरज भासते। अशावेळी शेख शकील आणि शेख वसीम यांची टीम रुग्णांना मोलाचे सहकार्य करते। या विधायक कार्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमचा नेहमीच पूर्ण पाठिंबा राहील। प्रमुख उपस्थिती या प्रसंगी मुफ्ती अब्दुल रहमान, मुस्तकीम हमदुले, मुफ्ती फईम, जुनेद हमदुले, डॉक्टर आशिष राठोड, मुफ्ती सोहेल, मुफ्ती फारूक, मुफ्ती युसुफ, बदर चौस, काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, जिल्हाध्यक्ष ॲड. संजय काळबांडे, विशाल धानुरे, नंदकिशोर जांगडे, मौलाना हसन मिल्ली, हाफिज अजहर, नगरसेवक फारूक तुंडीवाले, आसिफ अन्सारी, सय्यद मझहर, माजेद खान, बोर्डे सर, राजेंद्र जाधव, मोहम्मद माजेद, संदीप नाईकवाडे, कृष्णा पडूळ, विजय कांबळे, अनवर मिर्झा, आरिफ खान, मोहम्मद नजीब, सय्यद अजहर, शाहलम खान, हाजी अब्दुल हमीद, अतीक खान, फिरोज खान, शेख फारूक यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक शेख शकील ललमिया, युवक काँग्रेस अध्यक्ष शेख वसीम यांच्यासह मुस्तकीम हमदुले फाउंडेशन, जमियत ए उलेमा व चार्ली ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, युवा जालना न्यूज।